डू यू रेकमेंड इयरली जे चेकअप्स असतात ते रेग्युलरली आपल्या गायनॅककडनं करायला पाहिजे? येस, गायनॅक चेकअप आर व्हेरी इम्पॉर्टंट. ॲटलिस्ट इयरली केलं पाहिजे. इवन पॅप्समेअर्स असतील किंवा ब्रेस्ट एक्झामिनेशन्स असतील किंवा जे गॅनेकचे चेकअप असतात त्याचबरोबर आता तर गायनेक चेकअप राहिलेलं नाहीये, त्याबरोबर अल्ट्रासोनोग्राफी सुद्धा केली जाते आणि दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे गायनॅक चेकअप ॲटलिस्ट 1-2 वर्षात, 1 वर्षात केलं पाहिजे, पण नाही म्हटलं तर 2 वर्षात केलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. मी जसं म्हटले की कॉमन कॅन्सर्स आहेत. हे बघ, कॅन्सर म्हटलं म्हणजे मला होणार आहे का? तर नाही होणार. असा विचार करण्यापेक्षा मी कॅन्सर होण्याच्या खूप स्टेप्स आधी तुम्हाला कळू शकतो. म्हणजे गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर, ब्रेस्टचा कॅन्सर हे खूप कॉमन कॅन्सर झाले जगभरात आणि भारतात सुद्धा त्याचा नंबर खूप हाय आहे. तर हे कॅन्सर जर मी आधीच खूप डिटेक्ट, म्हणजे मला 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, 5 वर्षांनी होणार आहे का हे जर आधी कळणार असेल, मी छातीची एक्झामिनेशन करून घेतली, ब्रेस्टची एक्झामिनेशन करून घेतली आणि मला साधी गाठ कळाली, डॉक्टरने सांगितले अर्ली स्टेजमध्ये, तर ती मी काढून घेतली तर कॅन्सर पण तुम्ही जाणारच नाही. पण मला कशाला कॅन्सर होईल आणि मला कॅन्सरची भीती वाटते म्हणून मी चेकअपला जाणार नाही, हा समज चुकीचा आहे. बरोबर. एक्झामिनेशन हे केलंच पाहिजे. नॉट ओनली कॅन्सर, अनेक आजार तुम्ही आधीच प्रेडिक्ट करू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही हेल्दी राहू शकतात. ते चेकअप केलेच पाहिजे.